करंडे यांना आम्ही विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान पांडुरंग, आई तुळजाभवानी, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रप्रेरिका राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ अहिल्याबाई होळकर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रप्रेरिका सर्वच महामानव युगपुरुष मर्दानी स्त्रिया, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सहशिक्षिका फातिमा शेख, तदनंतर बांधवांनो, आज आमचा ग्रामीण भागातला शेतकरी मायबाप, सगळ्यात मोठा जगाचा पोशिंदा, विचारपीठावरील उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी, खऱ्या अर्थानं शिवराय शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवली आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या पाठीमागे जो सह्याद्रीचा ढाण्या वाघ उभा राहिला, असे देशाचे तुम्हा आम्हा सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, खरं तर मराठी माणूस या राष्ट्राचा, या मातीचा, मराठी अस्मितेचा कणा आहे असं ज्यांनी या महाराष्ट्राच्याच नव्हे हिंदुस्थानाच्या मातीमध्ये कडाडून सांगितलं आणि मराठी माणसाची बुलंद तोफ डागू लागली, असे तुमच्या आमच्या सर्वांचं दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, बांधवांनो, ज्ञात अज्ञात महामानव युगपुरुष, विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी, महाविकास आघाडीची आज रणधुमाळी, खऱ्या अर्थानं 2024 ची विधानसभेची निवडणूक आज खऱ्या अर्थानं मला वाटतंय की याच ठिकाणी या शेतकरी पुत्रांनी, या माझ्या माता माई बाऊल्याने खऱ्या अर्थानं आज यशस्वी केलेली आहे आणि हाच जयवंतरावजी देवदत्त जयवंतरावजी निकम साहेबांचा खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी विजय आहे. तुम्ही सर्व मान्यवर मंडळी, कारण की मतदार हा खऱ्या अर्थानं कोण असतो, एक गोष्ट सुरुवातीला ध्यानात ठेवा, कानानी काळजानी ऐकणारी दोन माणसं समाजात असतात. या कानानं ऐकलं बांधवांनो, त्या कानानं माणूस सोडून देतो, पण अंतकरणानं काळजानं जर ऐकलं तर ते अंतकरणामध्ये साठवलं जातं आणि त्याचंच नाव परिवर्तन आहे. आणि येत्या 20 तारखेला तुम्हा सगळ्यांना शेतकऱ्यांचा बुलंद आवाज हा विधान भवनामध्ये पाठवायचा आहे. बांधवांनो, आतापर्यंतच्या 35 वर्षामध्ये काय केलं, मला असं वाटतं सरकारला, शासनाला ठणकावून विचारावं वाटतं की आमच्या शेतकरी पुत्रांच्या बाबतीत तुम्ही GR काढावा आणि सांगावं शेतकऱ्यांनी राजकारणात यायचं की नाही, ही स्पष्ट भूमिका तुम्ही सिद्ध करावी, मांडावी. का एक शेतकऱ्यांचा ग्रामीण भागातला पोरगा आहे, अहो माझे काका आहेत, ते माझ्या बापाचा सक्का मावस भाऊ आहे, पण बांधवांनो याही पलीकडे माणसाचं देणं मातीसाठी काय लागतं. 35 वर्षांपासून ओळखतीये मी त्यांना. जेव्हा 1990 मध्ये त्यांनी समाजकारण, राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली, कोण म्हणतीये मी देवदत्तजी निकम साहेबांबाबतीत बरं का, नाही तर तुमचा गैरसमज भलताच व्हायचा. खरं तर काय झालं माहितीये का, काल परवा मी एक वाक्य वाचलं, ते वाक्य असं होतं, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जेव्हा एखाद्या शाळेतले विद्यार्थी हे पळून जातात तेव्हा त्यांना रिस्टिकेट करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा बाप, आपल्या सगळ्यांचे हेडमास्टर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पुन्हा एकदा इथं येत आहेत, पुन्हा एकदा नव्या जोमानं, नव्या जोशानं, पुन्हा एकदा एक नवीन योद्धा घडवण्यासाठी येत आहेत. बांधवांनो, आतापर्यंत काय झालं, अहो सगळं दिलं तुम्हाला पवार साहेबांनी. 1990 मध्ये तुम्ही जेव्हा लहान होतात ना, आता लहानच म्हणायला पाहिजे, 1990 मध्ये ज्यावेळेस आपले विद्यमान सहकार मंत्री लहान होते त्यावेळेस पवार साहेबांचे दुसरे मानसपुत्र म्हणून त्यांना गणल्या जात होतं. स्वतःच्या अंग खांद्यावरती पवार साहेबांनी त्यांना खेळवलं, स्वतः हाताला धरून राजकारणाचे, समाजकारणाचे धडे त्यांना शिकवले. अहो सगळंच तुम्हाला दिलं, पंचायत समित्या दिल्या, जिल्हा परिषदा दिल्या, बाजार समित्या दिल्या, याही पलीकडे जाऊन रयत शिक्षण संस्थेसारखी मोठमोठी पदं दिली, त्याही पुढे जाऊन VSI सारख्या मोठ्या संस्थेवर सुद्धा पदं दिली. काय कमी पडलं सांगा ना, काय कमी पडलं. अहो तुम्ही फक्त घराणेशाहीच पुढे घेऊन आलात, आमच्या सारख्या गरीब शेतकरी कन्यांचं काय, तुमची तिसरी पिढी राजकारणामध्ये आली आहे. बांधवांनो, माझ्यामध्ये पात्रता नाही का, या देवदत्त निकम साहेबांमध्ये पात्रता नाही का. अहो निम्म्या रात्री तुमच्या सुखदुःखात उभा जो राहतो तोच खऱ्या अर्थानं तुमचा काही वारी ध्यानात ठेवा. पण या महाशयांना मात्र गरीबाच्या घामाचा वास येतो का, जाऊन विचारा एकदा त्यांना. एक सांगते, एक ध्यानात ठेवा, परिवर्तन अटळ आहे. तुम्ही आतापर्यंत तोडीस तोड उमेदवार या मातीमध्ये निर्माण होऊ दिला नाहीये.
पण हरेल तो योद्धा कसला, ही पवार साहेबांची शिकवण आहे. आणि म्हणून काळी जुगडा ठेवू नाही का, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. 35 वर्षामध्ये निकम साहेबांनी माणसं कमवली आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे बांधवांनो. समीकरण फार मोठं आहे. रात्र वैराची जागा राहिलं पाहिजे. भरपूर जण येतील, पोती भरून येतील, बॉक्स भरून येतील. महाभारतामध्ये फार सुंदर सांगितलंय. प्रभू श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला की जो तुला संधी देतो त्याला आयुष्यात कधी धोका देऊ नको, आणि जो तुला धोका देतो त्याला आयुष्यात दुसरी संधी परत कधीच देऊ नको. बांधवांनो 7 वेळा दिलं ना निवडून तुम्ही, एकदा एका सामान्य शेतकरी पुत्राला सुद्धा द्या. अहो त्यांच्या काळामध्ये त्यांनी भरपूर कामं केले. बाजार समिती डिजिटलाइज केली. त्याच वेळामध्ये बाजार समितीमध्ये त्यांनी बोर खोलला, सामान्य लोकांना आरोचं पाणी दिलं. मी ज्या रांजणी गावची आहे बांधवांनो, 2007 ची काल मला पेपरातली बातमी सापडली. अनेक जण म्हणायला लागले काहीनं पॅकेज घेतलं की काय. अहो माझा उमेदवार आणि मी मतदार ज्यांची आहे ना, आम्ही स्वाभिमानाची माणसं आहे, आम्ही निष्ठेची माणसं आहेत, आम्ही परिवर्तनवादी माणसं आहेत, आम्ही कुणाच्या दडपशाही खाली थांबणारी नाही. आहेत का? हात वर करा. आहेत का? सगळे जण शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर आहेत का? चला वर्षाव करा पावसाचा, हात वर करा शेतकरी पुत्रांनो. आणि पत्रकार बांधवांनो एकदा तिकडं फिरवा, एकदा तिकडं फिरवा. अरे किसी को इतना भी मत डराओ कि उसका डर ही खत्म हो जाए. किती घाबरवाल तुम्ही आम्हाला, किती घाबरवाल. मला माहितीये माझं पुढे काय व्हायचं होऊ द्या, पण आज इथं विचारपीठावर कुणासाठी, अरे कुणाच्या औलादी आहेत आपण. डॉक्टर अमोल कोल्हे नाही घाबरले, देवदत्तची निकम साहेब नाही घाबरले, खुद्द आपल्या सगळ्यांचा बाप अर्थात जे आता इथे येणारे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब नाही घाबरले, तर तुम्ही आम्ही सगळी सामान्य शेतकऱ्याची जनता लोक आहे. या मातीचा वसारी वारसा ध्यानात ठेवा. वाघाची औलाद तू कुत्र्यासारखा पळू नकोस, वाघाची औलाद तू कुत्र्यासारखा पळू नकोस. सांगून गेलाय बाप तुझा, मेला तरी झुकू नकोस. आता झुकायचं नाही, आता झुकायचं नाही. अहो कितीपर्यंत तुम्ही बदनामीचे षडयंत्र करणार. डमी उमेदवार दिला, आमचा अर्ज बाद व्हावा म्हणून तो होल्डवर ठेवला. किती कारस्थानं करायची. योद्धा जेव्हा शरण जात नाही त्यावेळेस त्याला बदनाम केलं जातं, आणि हीच विजयाची नांदी आहे, ध्यानात ठेवा बांधवात. म्हणून शेवटी जाताना एवढंच सांगेल, येत्या 20 तारखेला म्हणजे जरी 18ला आपला प्रचार 5 वाजता थांबला ना, उरलेले 2-3 दिवसच्या मधले आहेत ना बांधवांनो, असं काम करा. रात्र वैराची जागरण राहिलं पाहिजे. भले भले येतील, पॅकेज देतील. माझे मोठे भाऊजी म्हणतात लक्ष्मी आली की तिला लाथळू नाही. लक्ष्मी आहे ना, आता कुणाला काय वाटेल मला माहित नाही, अपभ्रंश करणारे भरपूर असतात, पण असं बांधवांनो आपल्या मताची व्हॅल्यू समजून घ्यायला शिका. किंमत नाही. सगळे जण निकम साहेबांबरोबर आहेत का? रामकृष्ण हरी. ही ताकद आंबेगावच्या जनतेची, एवढं ध्यानात ठेवा. या विचारपीठाची रजा घेत असताना जेव्हा निकम साहेबांनी अर्ज दाखल केला, यांनी डमी उमेदवार दिला. बांधवांनो आपला माणूस, आपल्या माणसाचं चिन्ह, आपल्या उमेदवाराचं नाव आहे श्री देवदत्त जयवंतरावजी निकम. चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. अनुक्रमांक 3 नंबरचा. आपल्या घरातल्या सगळ्यांना प्रत्येकानं बूथ वरती, पोल वरती, गावोगावी उभं राहायचंय. एक सांगते तुम्हाला, कर्नाटक मध्ये RK कृष्णमूर्ती जेव्हा 2004ला निवडणूक लढत होते त्यावेळेस 50,751 एका मतानं पडले, फक्त एका मतानं. त्यामुळे सांगते आता हा विजय आपल्या हातात आहे. प्रत्येकानं जागृत राहिलं पाहिजे, एवढं या ठिकाणी बोलते. माना की अंधेरा बहुत घना है, माना की अंधेरा बहुत घना है, मगर याद रख मेरे दोस्त दीपक जलाना कहा मना है. म्हणून हा दिवा येत्या 20 तारखेला पेटवा, आणि 23 तारखेला या दिव्याचा लख प्रकाश हा महाराष्ट्राच्या विधान भवनात घुमू द्या. दीपक सा तेज नहीं मुझमें, सूरज सा जलते देखोगे, मिटने वाला मैं नाम नहीं. तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. धन्यवाद. बोला रामकृष्ण हरी.
एकदा सगळ्यांनी हात वर करा आणि जय कृपया घोष गेट द्या. मधली गर्दी कमी करा प्लीज. शरदचंद्रजी पवार साहेबांचं, श्री देवदत्तजी निकम साहेबांचं, शेतकरी पुत्राचं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. धन्यवाद. कार्यकर्त्यांचे लोंढे चाल